शैव दक्षिणम वर्षतत भारत नामम नाम भारती यत्र सज्जती. आपला भारत जो उत्तरेच्या समुद्राकडून तर हिमालयाच्या दक्षिणेपर्यंत स्थित आहे त्याला आपण भारतवर्ष म्हणतो. आणि आपण सौभाग्यशाली आहोत की आपण त्या भारतात राहणारी भारतभूमीची पुत्री किंवा पुत्र आहोत. आपण त्या भारतभूमीची संतान आहोत. आत्मनिर्भर भारत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी सर्वात पहिले खूप खूप अभिवादन करते. तसंच आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पहिले आपल्याला आत्मनिर्भरतेचा अर्थ कळावा लागेल. आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताला एक असा देश बनवणे ज्याला स्वतःची गरज स्वतः पूर्ण करणे योग्य बनवले. आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारताकडे खूप सारी घनघोर नैसर्गिक संपत्ती आहे, परंतु कधीपर्यंत तो कच्चा माल विदेशांना देऊन त्यांच्याकडून माल विकत घ्यावे लागेल? कधीपर्यंत? का भारत आपली गरज स्वतः पूर्ण नाही करू शकत? याच उद्देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने 12 मे 2020 ला आत्मनिर्भर भारत असं अभियान चालू केलं. जेव्हापासून आत्मनिर्भर भारत अभियान चालू केला, तुम्हाला माहित आहे का, गेलेल्या मागच्या 10 वर्षीपासून या वर्षाचे जे सेन्सेसच्या अनुसार इकॉनॉमी निघाली आहे ते मागच्या 10 वर्षापासून 5 to 6% जास्त निघालेली आहे. एवढेच नाही तर आपला भारत हा इकॉनॉमीच्या मामल्यात विश्वात 5व्या नंबरवर येतो. तसेच इकॉनॉमीच नाही तर एम्प्लॉयमेंट रेट पण 2010 ते 2020 पासून एम्प्लॉयमेंट रेट 2021 मध्ये 46.3% होता. 46.3% होता, जो 2010 ते 2020 च्या एम्प्लॉयमेंट रेटपेक्षा 5.2% जास्त होता. आत्मनिर्भर भारत बनला, पण हे सर्व कसे वाढले? कारण आपला भारत आत्मनिर्भर बनला. जो सामान आपण बाहेरून आणत होतो तो सामान आपण इंडियात तयार करायला लागलो. भारत हा आत्मनिर्भर बनत आहे याची नीव 2019च्या करोना महामारीतच भारताने फाडली होती. भारत 2020च्या पहिले एकही पीपीई किट प्रोडक्शन करायचं नाही, परंतु भारत आज सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे पीपीई किट प्रोडक्शन करण्यासाठी. एवढेच नाही तर भारत एक कृषी प्रधान देश आहे. वर्ल्ड शेअर मार्केटमध्ये 25% ऑफ पल्सचा शेअर हा भारताच्या हातात आहे. एवढेच नाही तर 4% ऑफ क्लॉथचा शेअर पण भारत होल्ड करतो. परंतु आजही आयुर्वेदाचा शोध हे आपल्या भारताने लावला आहे. आयुर्वेदाची सर्वात मोठी कंपनी डाबर हे आपल्या भारतात आहे. परंतु आजही 30 to 35% ऑफ मेडिसिन आपण बाहेरून इम्पोर्ट करतो. काय बरं, भारतात टॅलेंटची कमी आहे का? आपला भारत आत्मनिर्भर तेव्हा होईल जेव्हा आपण हे मेडिसिन्सचा आकडा 0% वर आणू. एवढेच नाही तर मोठ्या 21 इंटरनॅशनल कंपनी जे विदेशाचे आहेत त्यात आपले इंडियन सीईओज आहेत. असे 21 कंपनी आहेत. एवढेच नाही तर गुगल, मायक्रोसॉफ्ट या सर्वांचे सीईओज एक भारतीय आहेत. एवढेच नाही तर ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज केलं, ज्या ब्रिटिशांनी 200 वर्ष आपल्यावर राज केलं, आपल्यावर नाही तर अख्ख्या विश्वावर राज केलं, आज त्या ब्रिटिशवर राज करणारा एक भारतीय आहे. आज इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर एक भारतीय आहे. का तुम्हाला वाटत नाही की भारत आत्मनिर्भर होत चालला आहे? एवढेच नाही तर नासा एवढी मोठी स्पेस एजन्सी, तर त्यानंतर कोणता दुसरा स्पेस एजन्सी असेल ते आपल्या भारतात आहे, इस्रो. अजून मला गर्व आहे की मी भारतात जन्म झाली. मला आपल्या भारतावर अभिमान आहे. आणखीन मला हे माहित आहे की एक दिवशी माझा देश हा नंबर 1 पोझिशनवर असेल. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हरी, तुम्ही कर्म, तवे प्राणो शरीरो, वंदे मातरम. तूच ज्ञान आहे, तूच धर्म आहे, तूच अंतरंग, तूच दैय आहे, तूच माझ्या आत्मातील प्राण आहे. मी तुला वंदन करते. वंदे मातरम. धन्य समिती भारत वनमेव. म्हणजे मी धन्य झाले की माझा जन्म भारतात झाला. जय हिंद, जय भारत.